समाज कल्याण विभागाच्या वतीने काढण्यात आली नशामुक्त प्रचार रॅली। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद परभणी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण परभणी व संघर्ष दिव्यांग संघटना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनी नशामुक्ती अभियान राबवत नशामुक्त प्रचार रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून काढण्यात आली। या रॅलीस परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली। यावेळी परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, आमदार डॉक्टर राहुल पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरे, पोलीस उपाधीक्षक यशवंत काळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर आदींची उपस्थिती होती। तर आज काढण्यात आलेल्या नशामुक्त प्रचार रॅलीस यशस्वी करण्यासाठी संघर्ष दिव्यांग संघटनेचे राहुल शिवभगत, जिल्हा परिषद वैशाखचे प्रल्हाद लांडे, समाज कल्याण निरीक्षक राहुल काळे मस्के आदींनी परिश्रम घेतले। या रॅलीत प्रदीप गांधारे, केशव जाधव, सुरेश पाचपुंजे, श्रीदेवी शिवभगत, सादिया शेख यांसह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा।